आज तिकडे मुंबईत भाजपमध्ये मेगा भरती होते। तिकडं काल भाजप सेनेची युतीची बैठक झाली पहिली, पण त्या बैठकी बसून रवींद्र धंगेकर जे व्हिसल ब्लोअर आहेत पुणेकरांचे, त्यांना लांब ठेवलं गेलं। नेमकं काय कारण आहे? तर कारण असं सांगितलं होतं की त्यांनी एच.एन.डी. जैन बोर्डिंग घोटाळा असेल किंवा आणखीन चंद्रकांतांच्या विरोधात काही भूमिका घेतल्या होत्या, टीका केली होती, म्हणून त्यांना लांब ठेवलं गेलं आहे। पण आता या संदर्भात नेमकं धंगेकरांचं काय म्हणणं आहे आपण त्यांनाच विचारूया। मला मामा तुमचं स्वागत जी24मध्ये। म्हणजे तुम्ही पुणेकरांसाठी नेहमी आवाज उठवलेला आहे, पण आता ह्या महायुतीच्या चर्चेच्या बैठकीत तुम्हालाच लांब ठेवलं गेलं। मी ऐकलं पहिली आठ भाजपची होती, धंगेकर असतील तर आम्ही चर्चेलाच बसणार नाही। नाही, असं काय मला समजलं नाही, पण तुम्हाला समजलं असेल तर ती बातमी खरी समजणं का नाही समजायचा हा विषय वेगळा आहे। परंतु मी 3 दिवस झालं पक्षाच्या जे इच्छुक उमेदवार त्यांच्या मुलाखती घेत होतो, त्यामुळं मला तर वेळ नव्हता। पण त्यामुळं शिवतरे बापू असतील, निलमताई असतील, विजय आपलं नाना भाणे, अजय भोसले, तिघं चौघं जाऊन बोलून आले। पण ती बैठक अंतिम नव्हती, ही चर्चा होती। अजूनही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही, त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। आज 6 वाजता आमची बैठक आहे, त्या बैठकीत आमचा प्रस्ताव काय आहे तो काल समजेल मला, आणि तिथून मग पुढं काय आम्हाला मागायचं, काय द्यायचं, काय घ्यायचं, ही चर्चा चालू आहे। पण आज तुमची भूमिका काय? भाजपसोबत लढावं की वेगळं लढावं, काय भूमिका? कारण तुम्हाला लांब ठेवलं जाते सगळ्या प्रक्रियेपासून। ही पक्षाची भूमिका आहे। रवी धंगेकर हा पक्षाच्या दृष्टीने शून्य माणूस आहे। पक्ष जो असेल तो पक्षाचा निर्णय अंतिम असतो, तो निर्णय शिंदे साहेब, उदय सामंत साहेब हे सगळे मिळून हे घेणार आहेत। आणि त्यामुळे पक्षाची भूमिका ही रवी धंगेकरची भूमिका आहे। जो काय निर्णय घेणार आहे तो आहे। कार्यकर्त्यांच्या भावना 165 मुलाखती घेतल्या जागेसाठी त्यांची सगळी डाटा हा शिंदे साहेबांकडे आज संध्याकाळी पोहोचेल। मग तुम्ही असं सुचवतं की शिंदे साहेबांनी वेगळे लढावं पुण्यात? मी सुचवत नाही, निर्णय ते घेणार आहेत। जो काय अहवाल आहे तो आम्ही त्यांच्याकडे आज पाठवणार। जागा किती असं मिळत तुम्हाला महायुतीमध्ये? जरी तुम्हाला चर्चेत घेतलं नाही, पण तुमचा स्वतःचा अंदाज, तुम्ही महानगर प्रमुख आहात ना? मी 165 जागांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। तो तसा डाटा शिंदे साहेबांकडे पाठवला आहे। शिंदे साहेब जो निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाला मी बांधील आहे, कारण शेवटी पक्षीय नेतृत्वांचा आदेश असतो, तो पाळायचा असतो। आणि त्याच्यामुळं त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे। शेवटी आजचं माझं तर 165 लोकांचं सगळं मी त्यांच्याकडे पाठवणार। म्हणजे थोडक्यात जर समजा उद्या न जाणू भाजप सेनेची युती झाली नाही आणि तुम्हाला लिडरशिप दिली शिंदे साहेबांनी, तुम्ही 165 जागांवर उमेदवार देऊन स्वबळावर शिवसेनेला निवडून आणणार आहे? नाही, तो निर्णय शिंदे साहेबांचा आहे। मग आमचा जो अहवाल आहे तो पाठवलेला आहे, जो काय निर्णय ते घेणार आहेत। आता रवी धंगेकरची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे, माझी वैयक्तिक भूमिका। पक्ष धंगेकरांना कुठंच घेत नाही या प्रोसेसमध्ये, त्याचं काय? हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरायला मला बरं वाटतं, कारण शेवटी काही गोष्टी शिंदेसाहेब नेहमी म्हणतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मला हॅप्पी वाटतं आणि तो मला आनंद देणार आहे। काय वाटतं भाजपने का तुम्हाला म्हणजे असं लांब ठेवायला सांगितलं असावं? नाही, मी कोणी ठेवलं हे ठेवलं मला अधिकृत माहिती नाही, त्यामुळे मी कोणा बोलणं बी योग्य नाही। पण शिंदेसाहेब जो निर्णय शेवटी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मला त्यांना वाटलं असेल की त्याला इथं ठेवला पाहिजे, तर मला तिथं ठेवलं असेल। वरती घ्यायचं तर वरती घेतील, जे काय आहे तो पक्ष नेतृत्वाचा विषय असतो। आणि तसं त्यांच्याशी मी काय लढणारा नाही, मी तक्रारी करणार नाही, मला का बोलवलं नाही, मी काय रुसवे फुगेवाला नाही। तुम्ही माझं राजकारण बघितलं, मान्य तेच आहे ना। तुम्ही शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेत आलात काँग्रेस सोडून, पण भाजप तिथं तुमच्या एकूण राजकीय व्यवहारावर दबाव टाकून तुम्हाला बाजूला ठेवते प्रोसेसमधनं, हे कितपत योग्य? नाही, हे मला दबाव टाकला का नाही हे मला अधिकृत माहिती नाही। म्हणजे मी हायवेच्या बातमीवर बोलत नाही। मला जर कळलं ना की मला नाहीच म्हणले ते, तर मी माझी बोलन ना, पण ते बोलत नाहीच म्हणले माहिती, पण तो मला तसं का अधिकृत कोणी सांगितलं मी का नाही बोलेल तुम्हाला पहिले भेट? नाही, मी कार्यकर्त्यांमध्ये रमणाला, मला उलट बोलू नये अशी माझी इच्छा आहे, माझीच इच्छा आहे बोलू नये मला। समजा बोलायला जाणार का? नाही, पक्ष सांगत ना, पक्ष सांगत मला ना। बरं, पक्षाने नेमके किती 165 बोलायला ठीक आहे, पण आमची माहिती आहे त्यांनी 60 जागा प्रस्ताव ठेवला, पण तुमची मंडळी 25मध्ये पण मान्य करतील अशी आमची माहिती आहे। तर तुमची काय भूमिका आहे? तुम्ही महानगर प्रमुख आहात, आमदार राहिलेला आहात, किती पक्षाने मिनिमम किती जागावर मान्य करावं, त्याला पण म्हणतो बोलणी सोडावी? कार्यकर्त्यांची भूमिका विचारात घेऊन
जिथं जिथं सक्षम कार्यकर्ते आहेत म्हणजे स्वतःचे दुसऱ्याच्या पक्षाचे नाही स्वतःच्या पक्षाचे जेवढे सक्षम आहेत त्यांच्यासाठी पक्षाने आपली भूमिका कार्यकर्त्यांच्या बाजूने मांडावी ही माझी पहिल्याची भूमिका आहे आज आहे आणि उद्या बी तीच. नाही, त्यांनी भाजपवाल्यांनी सूत्र असं ठेवलं निवडून येणार असेल तरच तुम्हाला जागा देणार, नाही तर नाही. मग तुम्हाला तर मिळणार नाही का मग? तुमच्या आता तुमच्या स्वतःच्या इथे 4-5 जागा आहेत, त्याचं काय? विषय तो नाही आहे कुणी निवडून आणायचा का आणायचा हा विषय बाजूला आहे. पक्षाच्या जागेची भूमिका काय ही शिंदे साहेब घेतील आणि द्यायच्या नाही पक्ष ठरवलं नाही. आज भाजपमध्ये मेगा भरती होते मुंबईत, तुम्हाला माहिती. मी सगळ्याच पक्षाचे एक 2 काय कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही बघा एकदा पक्षाची भूमिका कळली तर धनुष्यबाण प्लस राहणार आहे सगळीकडे. फक्त पक्षाची भूमिका कळली पाहिजे. पण तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका ही पक्षाची भूमिका असेल पण अंतिम निर्णय शिंदे साहेब घेणार. तुम्ही शिंदे साहेबाला सांगणार का मी भाजप ज्या पद्धतीने सगळं डॉमिनंट आहे युतीमध्ये, तुम्हाला देतील तेवढ्याच जागा घ्याव्या लागतील अशी परिस्थिती दिसते एकूण, आणि मेगा भरती आज झाली तर किती जागा मिळणार आहेत अशी तुम्हाला? शिंदे साहेब न्यायनी माणूस आहे. या या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. मी सांगण्या इतपत त्यांना काय त्यांचे सगळे माहिती त्यांच्याकडे सगळे आहे. किती जागा घ्यायच्या काय घ्यायच्या पक्षाची ताकद किती त्यांना माझ्यापेक्षाही जास्त माहिती आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असं सगळ्यांनाच माहिती आहे. मुरली मोहोळ म्हणतात मी कोण धंगेकर ओळखतच नाही ना. ते मुरलीधर मोहोळ आहेत ते काय दंगे करीत का थोडी. म्हणजे आता ते तिकडून नेतृत्व करतात, खरं तर इकडून नेतृत्व तुम्ही करणं अपेक्षित होतं, यासाठीच किंबहुना तुमचा प्रवेश झाला होता. पण ऐनवेळी तुम्हाला प्रोसेसमधनं बाजूला काढलं, खंत वाटत नाही? अजिबात नाही. नाराजी खंत ह्याच्यावर माझ्याकडे उपचार असतात. ह्याच्यावर माझ्यावर उपचार असतात. एखाद्या डॉक्टरकडे गेलो की कुठल्या आजारावर उपचार असतात तसे माझे सगळीकडे औषधावर उपचार आहेत. त्यामुळं मला खंत ही कधी नाही, रडणं नाही, नाराजी व्यक्त करणं नाही हा माझ्या डायरीतला शब्दच नाही आहे. आता पुढं काय? पुढे लढायचं. पण कसं तुम्हाला त्या लढाईत ठेवलंच नाही ना. शिंदे साहेब म्हणतील तसं लढायचं. आता तुम्ही शिंदे साहेबांकडे काय प्रस्ताव दिला वैयक्तिक पातळीवर? वैयक्तिक पातळीवर 165 लोकांच्या मी कार्यकर्ते 165 जागासाठी पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्यात. तो तसा प्रस्ताव त्यांच्याकडे देणार. निर्णय ते घेणार. लढाव्या सगळ्या जागा? तो निर्णय त्यांनी घ्यायचा. पण तुम्हाला वाटतं की लढा? मी 165 जागांचा अहवाल त्यांना दिलाय. समजा शिंदे साहेबांना आदेशित केलं तुम्हाला स्वबळावर लढायचं आलं, तुम्ही सगळं नेतृत्व करा, स्वबळावर लढा? त्यांनी निर्णय घ्यायचा. जो निर्णय घेईन त्या दिवशी बोलेल ना, आज घेऊन बोलून का. ज्या दिवशी निर्णय घेतील त्या दिवशी मी पहिले तुम्ही माझ्याकडे येणार बाबा. त्यामुळे प्रश्नच येतो. हे आहेत मामा. मग किती संकट असलं काही असलं तर मामा त्यांचं स्माईल सोडत नाहीत, हीच त्यांची खरी आयडेंटिटी आहे. मी आता खरं तर भाजपनी मी त्यांना चर्चेतनं बाजूला ठेवायला सांगितलं शिवसेनेला, तरी पण मामांचा हसरा चेहराच खूप काही सांगून जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया पुणे.